नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-एस-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आहे 22 ऑगस्ट 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्व 3 स्थानिक मगरींच्या प्रजाती आढळतात? तर याचं पर्याय होते पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ओडिशा. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, कालच्या व्हिडिओमध्ये आपण याविषयी माहिती पाहिलीच होती. जागतिक मगर दिन हा 17 जून या दिवशी साजरा केला जातो आणि आता नुकतेच 2025 मध्ये मगर संवर्धन प्रकल्पाला 50 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि ओडिशा हे भारताचे एकमेव राज्य आहे जिथे सर्व 3 स्थानिक मगरींच्या प्रजाती आढळतात. 3 स्थानिक मगरींच्या प्रजाती कोणत्या? तर घरियाल, मगर आणि खाऱ्या पाण्यातील मगर. या सर्व तीनही मगरींच्या प्रजाती ओडिशा या राज्यामध्ये आढळतात आणि याविषयीचा हा प्रश्न होता. त्यामुळे याचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 ओडिशा हे आहे. आता आजचे दिनविशेष पाहून घेऊया. 22 ऑगस्ट 1639 या दिवशी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने मद्रास या शहराची सुरुवात केली होती. म्हणजेच या शहराची स्थापना आजच्या दिवशी केलेली गेली होती. मद्रास हे आता चेन्नई या नावाने ओळखले जाते. 22 ऑगस्ट 1818 या दिवशी भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग यांचं निधन झालेलं होतं. बाजूच्या चित्रामध्ये वॉरन हेस्टिंग हे आपल्याला दिसतच असतील. 1818 22 ऑगस्ट या दिवशी त्यांचं निधन झालेलं होतं. आता आपल्या सविस्तर अशा चालू घडामोडींना सुरुवात करूया. सहयोग हॉप टॅग हे सागरी सराव आहे. सहयोग हॉप टॅग हा भारत आणि व्हिएतनाम या 2 देशांदरम्यानचा असलेला हा सागरी सराव आहे. हा संयुक्त सराव हा तटरक्षक दलांदरम्यान आयोजित केला जातो. याचा मुख्य उद्देश सागरी सहकार्य व कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करणे हे आहे. यातील महत्त्वाचे क्षेत्र आहे चाचेगिरीविरुद्ध कारवाई करणे, तेलगळती प्रतिबंध करणे आणि शोध व बचाव मोहिमा आयोजित करणे. याचा लाभ परस्पर कार्यक्षमता वाढवणे, द्विपक्षीय संबंध दृढ होणे यामध्ये होतो. डिसेंबर 2024 यामध्ये कोची किनाऱ्यावर भारतीय व व्हिएतनामची जहाज CSB 8005 यांचा यामध्ये सराव करण्यात आला. हा सराव सागरी सुरक्षा आणि मैत्रीपूर्ण सहकार्य मजबूत करण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल ठरत आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेच्या अनुषंगाने सहयोग हॉप टॅग हा सागरी सराव कोणत्या 2 देशांदरम्यान आयोजित केला जातो अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्याचं योग्य उत्तर असेल भारत आणि व्हिएतनाम. आता मागील काही दिवसांमध्ये आपल्याला सुपर कॉम्प्युटर याविषयीची काही आकडेवारी समोर आलेली आहे आणि परीक्षेमध्ये या अगोदरही सुपर कॉम्प्युटर या घटकावर प्रश्न विचारून झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला याविषयीची माहिती असणं आवश्यक आहे. तर जगातील पहिल्या क्रमांकाचा सुपर कॉम्प्युटर आहे एल कॅपिटॅन. हा USAचा आहे. याची क्षमता 1.74 एक्झाफ्लॉप्स इतकी आहे. त्यानंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सुपर कॉम्प्युटर आहे फ्रंटियर, जो पुन्हा USA या देशाचाच आहे. त्यानंतर ऑरेरा हा तिसऱ्या क्रमांकाचा सुपर कॉम्प्युटर, हा देखील USA या देशाचा आहे. आणि चौथ्या क्रमांकावर आहे ज्युपिटर बूस्टर, हा जर्मनी या देशाचा आहे. आता काही भारताचे सुपर कॉम्प्युटर्स यामध्ये पाहूया, जे टॉप 500 मध्ये येतात. तर या टॉप 500 मध्ये भारताचा सर्वात आघाडीचा सुपर कॉम्प्युटर आहे ऐरावत. हा सीडॅक पुणे या ठिकाणी स्थित आहे. हा भारतातील सर्वाधिक असलेला क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर आहे. हा ओव्हरऑल जगामध्ये 136व्या क्रमांकावर आहे आणि याची क्षमता 8.5 टी-फ्लॉप्स इतकी आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरचा आहे ARKA, जो IITM पुणे या ठिकाणी स्थित आहे. याचा संपूर्ण जगामध्ये 188वा क्रमांक आहे आणि याची क्षमता 5.94 टी-फ्लॉप्स इतकी आहे. हा सुपर कॉम्प्युटर हवामान संशोधनासाठी वापरला जातो. त्यानंतर पुढचे आहे अरुणिका. हा NCMRWF नोएडा या ठिकाणी स्थित आहे. याचा 189वा क्रमांक असून 5.94 टी-फ्लॉप्स इतका असून हा देखील हवामान अंदाजासाठी वापरला जातो. त्यानंतरचा आहे प्रत्युष. हा पुन्हा एकदा IITM पुणे या ठिकाणी असून याचा रँक आहे 268.
आणि याची क्षमता आहे 3.76 पीफ्लॉप्स. हा मौसम व हवामान संशोधनासाठी वापरला जातो. त्यानंतरचा आहे अर्का AIML. हा पुन्हा IITM पुणे या ठिकाणी स्थित असून याचा 400वा क्रमांक आहे आणि याची क्षमता आहे 2.70 पीफ्लॉप्स. हा AIML आधारित कार्यासाठी वापरला जातो. आणि त्यानंतरचा 6व्या क्रमांकावर आहे मिहिर. हा NCMRWF नोएडा या ठिकाणी असून याचा संपूर्ण जगभरामध्ये रँक आहे 431 आणि याची क्षमता आहे 2.57 पीफ्लॉप्स. हा पुन्हा एकदा हवामान अंदाजासाठी वापरला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने जगातील सर्वाधिक क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर आणि भारतातील सर्वाधिक क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर या दोन्ही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. जगातील सर्वात क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर आहे एल कॅपिटान, जो USA या देशाचा असून भारतातील सर्वाधिक क्षमतेचा सुपर कॉम्प्युटर आहे ऐरावत, जो सीडॅक पुणे या ठिकाणी स्थित आहे आणि संपूर्ण जगभरामध्ये याचा 136वा क्रमांक लागतो. यातील महत्त्वाची नोंद म्हणजे सध्या जगामध्ये एक्झास्केल सुपर कॉम्प्युटर्स म्हणजेच एल कॅपिटान, फ्रंटियर, ऑरेरा असे कार्यरत आहेत. भारत टॉप 500 मध्ये 6 सुपर कॉम्प्युटर घेऊन उपस्थित आहे आणि ऐरावत हे भारतातील सर्वोत्तम व उच्च रँकिंगचे कॉम्प्युटर आहे. बाजूच्या चित्रामध्ये आपल्याला याबद्दलची माहिती दिसतच असेल. जगभरातील टॉप 10 सुपर कॉम्प्युटर यामध्ये दिलेले आहेत. आणि आपण आताच पाहिल्याप्रमाणे एल कॅपिटान हे सर्वाधिक क्षमतेचे सुपर कॉम्प्युटर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. त्यानंतर पुढची चालू घडामोडी आहे QS वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स 2025. आता हे वर्ल्ड फ्युचर स्किल इंडेक्स जे आहे याचा उद्देश काय आहे, तर देशांची भविष्यातील रोजगारासाठी तयारी मोजणारा हा निर्देशांक आहे आणि हा QS द्वारे प्रकाशित केला जातो. आपल्याला माहीतच असेल, परीक्षेमध्ये वेगवेगळ्या इंडेक्सवर प्रश्न विचारले जातात. वेगवेगळ्या इंडेक्समधील भारताचा क्रमांक असेल किंवा संपूर्ण जगभरामध्ये टॉपच्या क्रमांकावर कोणता देश असेल, अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. तर आता या निर्देशांकाला पाहण्या अगोदर याचे 4 निर्देशक पाहूया. सर्वप्रथम आहे स्किल फिट म्हणजेच शिक्षण उद्योग जुळवाजुळव. त्यानंतरचा आहे अकॅडमिक रेडीनेस म्हणजे शिक्षण संस्थांची तयारी आणि त्यानंतरचा आहे फ्युचर ऑफ वर्क म्हणजेच बदलत्या रोजगाराची कामगारांची क्षमता आणि चौथ्या क्रमांकाचा आहे इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशन जे अर्थव्यवस्थेतील रूपांतरणासाठी ओळखले जाते. त्यानंतर जागतिक स्थिती सध्याची काय आहे म्हणजे 2025च्या इंडेक्सनुसार पहिला क्रमांक लागतो अमेरिका या देशाचा, जो फ्युचर रेडी आहे आणि याचा स्कोर 97.6 इतका जवळपास खूप प्रचंड असा आहे. त्यानंतर टॉपचे देश आहेत UK, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, कॅनडा हे सर्व टॉपमधील देश आहेत. भारताची आता कामगिरीकडे लक्ष देऊया कारण प्रश्न आला तर याच घटकावर येऊ शकतो. भारताचे एकूणातील स्थान हे 25वे आहे फ्युचर स्किल कंटेंडरमध्ये. फ्युचर ऑफ वर्कमध्ये दुसरा क्रमांक, अकॅडमिक रेडीनेसमध्ये 26वा क्रमांक, स्किल फिटमध्ये 37वा क्रमांक आणि इकॉनॉमिक ट्रान्सफॉर्मेशनमध्ये 40वा क्रमांक आहे. आता भारताची ताकद काय आहे तर युवा लोकसंख्या ही भारताची सध्यासाठी खूप सर्वात मोठी स्ट्रॉंग अशी ताकद आहे व स्टार्टअप इकोसिस्टम हे देखील आता उभरतं असं एक क्षेत्र आहे ज्यामध्ये भारताची ताकद दिसून येत आहे. डिजिटल व इमर्जिंग जॉबसाठी वर्कफोर्स तयार करणे ही भारताची देखील ताकद समजली जाते. आणि भारतासमोर आव्हाने कोणती आहेत तर शिक्षण व उद्योगातील विसंगती, R&D मध्ये कमी गुंतवणूक, तसेच कौशल्य वंचित कामगारांची मोठी कमतरता. म्हणजेच R&D मध्ये जवळपास 0.6% GDPच्या इतकंच खर्च केला जातो आणि भारतामध्ये कौशल्याची थोडीशी वानवा जाणवते. म्हणजेच कौशल्य वंचित कामगारांची मोठी कमतरता आहे. आता थोडक्यात काय तर भारत हा फ्युचर ऑफ वर्कमध्ये अव्वल आहे, परंतु शिक्षण, उद्योग जुळवाजुळव, आर्थिक रूपांतरणात अजूनही सुधारणा गरजेची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या चालू घडामोडीवर आधारित आज एक प्रश्न पाहून घेऊया. जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर कोणता आहे? तर याचं पर्याय क्रमांक आहेत एल कॅपिटान, पर्याय क्रमांक 2
फ्रंटियर, पर्याय क्रमांक 3 फुगागू आणि पर्याय क्रमांक 4 ऑरोरा. तर याचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे. योग्य कमेंटला नक्कीच लाईक देण्यात येईल, जेणेकरून इतरांनाही त्याचं योग्य उत्तर समजेल. तसेच उद्याच्या व्हिडिओमध्ये मी या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला सांगेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला फॉलो करायला विसरू नका. आम्ही यूट्यूबसोबतच टेलिग्राम, WhatsApp, Facebook, Instagram आणि X.com म्हणजेच ट्विटर या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. तर या सर्वच ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि विशेषतः यूट्यूब या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.